नमस्कार, मैं आपके साथ उजस्वी श्रीवास्तव और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो गया है न्यूज बुलेटिन का। बदनापुर तहसील के शेलगांव शिवार के उड़ानपुर रेलवे पटरी के पास के खेत में लीम के पेड़ के फादे को चंद्रकांत देवीदास मगरी उम्र 34 साल रहने वाला लिंगेवाड़ी तहसील भोकरदन जिला जालना, इनका शव गले में दूर से फांसी लगे हुए अवस्था में मिला। घटना की जानकारी मिलते ही बदनापुर पुलिस ने घटनास्थल का जायजा लिया और शव को लीम के पेड़ से नीचे उतारा। बिट जमादार रणजीत मोरे ने पंचनामा किया है। शव को प्रेत पोस्टमार्टम के लिए सेलगांव येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र में भेज दिया गया है। वहीं पुलिस आगे की जांच कर रही है। बदनापुर से सी न्यूज संवाददाता यकीन शेख की रिपोर्ट। महाराष्ट्र राज्य तहसीलदार और नायब तहसीलदार एसोसिएशन ने चेतावनी दी है कि अगर राजस्व अधिकारियों और कर्मचारियों को सशस्त्र सुरक्षा प्रदान की जाती है तभी वे अवैध खनिज निष्कर्षण और परिवहन के खिलाफ कार्यवाही करेंगे। इस दौरान राजस्व संगठन ने बड़ी संख्या में अधिकारी एवं कर्मचारी उपस्थित रहे। इस समय जिला कलेक्टर को एक ज्ञापन दिया गया। ज्ञापन में कहा गया कि जालना जिले में रेत माफियाओं द्वारा गौण खनिज अवैध खनन और यातायात महसूल विभाग की टीम पर सशस्त्र हमले किए जा रहे हैं। पिछले कुछ दिनों में जालना जिले में लघु खनिज रोकथाम अभियान चलाते समय टीम में शामिल एक ग्राम राजस्व अधिकारी और एक मंडल अधिकारी पर रेत खननकर्ताओं पर जानलेवा हमला किया गया। पिछले 3 महीनों में जिले में ऐसे 5 हमले हो चुके हैं। महसूल विभाग के संगठन ने ये पुलिस पर आरोप लगाए हैं कि अवैध रेत उत्खनन और यातायात में पुलिस कर्मियों के बड़े वाहन लिप्त हैं। पुलिस की ओर से ऐसे में कार्यवाही नहीं हो रही है। परवा छत्रपती संभाजीनगर येथे श्री मुंडलोड तहसीलदार छत्रपती संभाजीनगर हे अवैध गौण खनिज विरोधात कारवाईसाठी गेलेले होते। कारवाई करत असताना 150 ते 200 वाळू माफियांच्या झुंडांनी त्यांची गाडी अडवली आणि त्यांना कारवाईपासून रोखलं आणि त्याबाबतची फिर्याद देण्याकरता पोलीस स्टेशनला जिन्सी पोलीस स्टेशनला तहसीलदार गेले असता त्या ठिकाणी प्रशासनामार्फत फिर्याद मिळवून आरोपींवरती कारवाई करण्याऐवजी तेथील SHO त्याच्यानंतर ड्युटी ऑफिसर आणि तिथले पोलीस निरीक्षक तहसीलदारांची फिर्याद न घेता तहसीलदारांचीच गाडी जप्त केलेली आहे। ऍक्च्युली या ठिकाणी प्रशासन म्हणून सर्वप्रथम पोलिसांनी त्यांना प्रोटेक्शन देऊन त्यांची फिर्याद नोंदवून त्यावर तपास करणं गरजेचं होतं आणि जे काही आरोपी आहेत त्यात एक आरोपी असा आहे की जो माजी पोलीस कर्मचारी आहे आणि माजी पोलीस कर्मचारी असल्यामुळं त्यांच्या विरोधात कोणीही कारवाई केलेली नाही। त्याचबरोबर तो माजी पोलीस कर्मचारी असून सुद्धा आज रोजी त्या अनेक असे आजी कर्मचारी आहेत की ज्यामध्ये त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे हायवा आज सर्रासपणे चालतात। त्याच्या विरोधात पाहिजे असेल तर आम्ही पुरावे देण्यास तयार आहोत। त्यामुळे तहसीलदारांनी जी काही फिर्याद दिलेली ती न करता त्यांनाच त्यांची गाडी जप्त केलेली आहे। आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की बाबा तहसीलदाराच्या गाडीमध्ये अवैधरित्या असं काय भेटलेलं आहे, जप्ती पंचनामा केलेला आहे का, कुठलेही एखादी वाहन जर आपल्याला अचानकपणे पकडायचं असेल तर DYSP दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि DYSP किंवा ACP दर्जा कमिशनरेटमध्ये ACP दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत ती जप्ती करणं आवश्यक आहे। तर कोणत्या DYSP किंवा कोणत्या ACP दर्जाच्या अधिकाऱ्यांनी ती वाहन जप्त केलेलं आहे, जप्ती पंचनामा काय आहे, त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग काय आहे आणि त्याच्यामध्ये काय सापडलेलं आहे याची सुद्धा आपण मागणी केलेली आहे। आणि हा विषय फक्त एका तहसीलदाराचा नाही किंवा एका मुंडलोडचा नाही, हा विषय हा प्रशासनाचा आहे, एक रेव्हेन्यूचा आहे, एक पोलीस प्रशासनाचा आहे। दोन्ही व्यक्ती जी पोलीस आहे ती एक पोलीस प्रशासनाचा भाग आहे आणि दुसरी तहसीलदार जी आहे ती महसूल प्रशासनाचा भाग आहे आणि ह्या दोन्ही यंत्रणा ह्या शासनाचे भाग आहेत। जर शासनाच्याच एका यंत्रणेने दुसऱ्या यंत्रणेला अवैध गौण खनिज विरोध किंवा अवैध धंद्याच्या विरोधात कारवाई करत असताना जर रोखत असेल तर ही मोठी दुर्दैवी घटना आहे। ह्या घटनेचा आम्ही नक्कीच निषेध नोंदवतो आणि सगळ्यात हास्यास्पद गोष्ट अशी आहे की मी आजच पेपरमध्ये वाचलेला आहे, त्यामध्ये गुन्हा दाखल झाला आणि आमच्या संघटनेने ज्या व्यक्तीच्या विरोधात आरोप केलेले आहेत, ज्या व्यक्तींनी तो गुन्हा नोंदवून घेतला नाही त्याच्याकडे आयोग म्हणून दिलेला आहे। म्हणजे असं झालं की ते चोराच्या उलटा बोंबा च्या पद्धतीने हे प्रक्रिया झालेली आहे आणि सदर घटनेच्या विरोधात महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने गंभीररित्या घेतलेला आहे। राज्याचे कार्याध्यक्ष आदरणीय सुरेश बगळे सर व इतर राज्याचे जालना से सी न्यूज संवाददाता शब्बीर पठान की रिपोर्ट। जल प्रदूषण को रोकने के लिए M3 इंटरनेशनल एकेडमी तलोदा द्वारा तापी नदी सफाई अभियान चलाया जा रहा है। विद्यार्थियों को कम उम्र में नारियल प्लास्टिक की थैलियां नदी में फेंकने के दुष्परिणामों के बारे में बताया गया।
तथा ये भी सुनिश्चित करने के लिए सतर्कता बरती जाएगी कि धार्मिक अनुष्ठानों के लिए आने वाले या नदी के किनारे टहलने वाले नागरिकों के पैर उन निर्मलाओं पर ना पड़ें। इस अभियान में एम3 इंटरनेशनल एकेडमी के छात्रों के साथ हथौड़ा गांव के युवा ग्रामीणों ने भी हिस्सा लिया। इस मौके पर जल प्रदूषण को रोकने का संकल्प भी लिया गया। अकादमी के संस्थापक दिग्विजय माली ने बताया कि वे वर्ष भर अनेक अभियान चलाकर इस नदी तल को स्वच्छ करने के लिए सदैव तत्पर रहेंगे। आज हमने एक कदम स्वच्छता की ओर बढ़ाया है। मैं आपसे निवेदन करता हूँ कि यहाँ कचरा ना डालें, इससे हमारा पर्यावरण खराब होता है। नंदुरबार से सी न्यूज़ संवाददाता शेख फहीम मोहम्मद की रिपोर्ट। 25 जनवरी 2025 को लोक निर्माण विभाग शहादा के अंतर्गत स्वीकृत तोरणमाल रोड से लगे काला पानी से शेगला पानी तक 5 किलोमीटर मुख्य सड़क पर शीघ्र ग्रेवलिंग एवं डामरीकरण करने की मांग बिरसा फाइटर्स नंदुरबार संगठना द्वारा कार्यकारी अभियंता लोक निर्माण विभाग शहादा को दी गई। 25 जानेवारी 2024 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत मंजूर करण्यात आलेला तोरणमाळ मुख्य रस्त्याला लागून असलेला केलापाणी ते शेगलापाणी हा 5 किलोमीटरचा मुख्य रस्ता तत्काळ डांबरीकरण व खरीकरण करा या मागणीचं निवेदन आज आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना दिलेला आहे। केलापाणी या गावाला रस्ता नसल्यामुळे या गावातील ग्रामस्थ आजही गाढवावरून मालाची वस्तूंची वाहतूक करत आहेत। रोग्याची व प्रसूतीसाठी महिलांना डिलिव्हरीसाठी अक्षरशः बांबुलांच्या जोडीतून न्यावं लागतं। रस्ता नसल्यामुळे या गावामध्ये आजही वीज नाही, पाणी नाही, रस्ते नाहीत, शाळा नाही, अंगणवाडी नाही, अशा अनेक मूलभूत सुविधांपासून येथील ग्रामस्थ आजही वंचित आहेत। स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही आमच्या आदिवासी बांधवांना जर गाढवावरून वाहतूक करावी लागत असेल तर केवढी ही लाजिरवाणी बाब आहे। हा रस्ता तात्काळ झाला पाहिजे। रस्ता झाल्यावरती येथील ग्रामस्थांची येण्या जाण्याची जी प्रवासाची गैरसोय आहे ती सुटेल, वाहतुकीची समस्या आहे ती सुटेल। एकंदरीत ज्या गावाच्या अनेक समस्या आहेत त्या रस्त्यामुळे सुटतील। म्हणून हा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करावा अशी आमची मागणी आहे। अन्यथा या रस्त्याच्या मागणीसाठी आम्ही येत्या 8 दिवसात या ग्रामस्थांच्या सोबत आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा समोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी। नंदुरबार से सी न्यूज़ संवाददाता शेख फहीम मोहम्मद की रिपोर्ट। दिवाली चित्ते हत्या मामले में नंदुरबार जिला सर्जन को बिरसा फाइटर संगठन ने एक ज्ञापन देकर मांग की है कि स्वर्गीय दीपाली चित्ते पावरा की चाकू मारकर हत्या के मामले में साधारण चोट की झूठी रिपोर्ट लिखने के कुलकर्णी अस्पताल को सेवा से हटाया जाए और सरकारी अस्पताल शहादा के जिस डॉक्टर के कारण दीपाली की मौत हुई उसे भी हटाया जाए। नंदुरबार से सी न्यूज़ संवाददाता शेख फहीम मोहम्मद की रिपोर्ट। फिलहाल इस न्यूज बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।